वरती बसलेले सर्व जे प्लेयर्स आहेत त्यांनी त्वरित खाली उतरायचं आहे. चला मॅचला या ठिकाणी होते सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती असेल भाई वतारी विरुद्ध गोऱ्या पवार. पहिल्या क्वालिफायरच्या मॅचमध्ये जिंकणारा संघ सरळ फायनलचं तिकीट बुक करणार आहे. ही महत्वाची मॅच आहे. पहिलाच बॉल मोठा प्रहार करायचा होता आणि इथे अंपायरचा इशारा, वाईट बॉल. अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन. पंचांचं डिसिजन हे शेवटचं आहे. पहिला बॉल वाईट बॉल गेल्यानंतरला दुसऱ्या बॉलवरती केवळ एक सिंगल घेतली आहे गोऱ्या पवार आणि त्याचबरोबर आंबे पवार ही जोड गोळी आहे. भाई वतरेच्या विरोधामध्ये हे खूप मोठे बॅटल पाहायला मिळणार आहे, यात अजिबात शंका नाही. कारण दोन्ही संघ तितकेच बलाढ्य आहेत. आता हे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत की इतनी शक्ती हमें देना दाता कि मन का विश्वास कमजोर ना होना, हम चल रहे उस नेक रास्ते पर, हमसे भूल कर भी वो भूल ना होना. आता या दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आपण दिलेल्या आहेत. आता या महत्त्वाच्या मॅचमध्ये खेळत असताना थोडीशी चर्चासत्र देखील रंगलेत. आता त्याचबरोबर आपण जर पाहिला गेलात तर कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यानं बदल आणला जातोय. पहिलं षटक पॉवर प्लेचा डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट तैनात केलाय. मोठा प्रहार करायचा होता, क्षेत्ररक्षक आहेत, एक रन्स घेतलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु नाही. केवळ आणि केवळ एकाच धावेवरती तुम्हाला समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या 3 वरती जाऊन स्थिरावलेली आहे. पहिला बॉल वाईट टाकला, त्याच्यानंतर 2 लगातार भाई वतनीनं सिंगल रन्स फक्त खर्च केलेत. शॉर्ट बॉल बॅक टू बॉलर. इथे धावशीटची संधी आपल्याला पाहायला मिळू शकली असती. या विकेटचं महत्व माहीत आहे भाई वतानीला देखील, कारण अमेय पवार कोणत्याही क्षणाला मोठा प्रहार करू शकतो. हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज मॅच, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना आहे रसिक प्रेक्षकांच्या तुडुंब गर्दीमध्ये आणि त्याचबरोबर सर्व या ठिकाणी पोलीस पाटील महोदय यांच्या उपस्थितीमध्ये हा संपूर्ण सामना आपण पाहत आहोत. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, डॉट बॉल पाहायला मिळतोय. 4 चेंडू झालेले आहेत, केवळ 3च स्कोरबोर्डवरती आहेत. मोठा प्रहार केला, हा प्रेशर होता, एफर्ट चांगले दिले होते या खेळाडूनं, परंतु 3 रन्स आता इथे तुम्ही रोखू शकत नाहीत. धावसंख्या 6 ला जाऊन पोहोचले. शेवटचा एक बॉल असेल. अगदी नक्कीच जान हाथी भी आ गई थी वहां पर. देखा जाए पिछले गेंद के ऊपर एक बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास था वहां पर गोऱ्या पवार का, आणि खरंच तिथे आपण पाहिलं तर कॅच देखील होऊ शकली असते. मंदार गावडेचा चांगला प्रयत्न होता. पुढचा चेंडू भाई वतनच्या माध्यमातून हवेमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, पण तो चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स मिळणार आहेत. षटक क्रमांक यावेळेला 1चा खेळ संपलाय. संघाचं स्कोरबोर्ड 10 रन्स झालेले आहेत विदाऊट लॉस. सुरुवात चांगली झाली. या ओव्हरचा अंत मात्र अगदी चौकाराने केलेला आहे. नवीन गोलंदाज कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजीसाठी पाचारण केले जाते. चला नो टीम मीटिंग, जास्त वेळ नाहीये आपल्याकडे, जास्त वेळ टीम मीटिंग करू नका.
यानंतर नक्कीच एलिमिनेटरची मॅच खेळली जाईल. आर्या फायटर्स विरुद्ध अलायन्स 11 या दोन संघांमध्ये बॅटल असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्सच्या समोर यायचं आहे. एलिमिनेटरची मॅच ती खेळली जाईल. अलायन्स 11 आर्या फायटर्स. पहिला चेंडू होता. पहिल्या चेंडूवरती आपण बघतोय तर एकंदरीत 2 रन्स कंप्लीट करताना पाहिलेले आहेत. गोलंदाजी मार्कवरती जो गोलंदाज या ठिकाणी आलेला आहे तो ऋतिक आहे. ऋतिकनं पहिला चेंडूवरती 2 रन्स मात्र खर्च केलेत आपल्या टीमकडून. बाईनं सुरुवातीच्या षटकामध्ये 5 मध्ये केवळ 6 खर्च केलं. शेवटच्या चेंडूवरती अमेय पवारच्या माध्यमातून एक आक्रमण केलं गेलं होतं जिथे 4 रन्स आपल्याला पाहायला मिळाले. आणि आता ऋतिकचं जे षटक आपण बघितलं, ओ दांडी गुल, गोऱ्या पवार सारख्या फलंदाजाला इथे बाद केलेला आहे. यष्टी उद्ध्वस्त करून टाकलेत. सुपर डुपर बॉलिंग, अगदी सरळ मागच्या बाजूने यष्टी उद्ध्वस्त केलेत. चला टॉस करून घेतो आर्या फायटर्स अलायन्स 11. पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष महोदय आदरणीय राऊत साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेऊयात पुढच्या मॅचचा. या ठिकाणी बॅटिंगसाठी आलेला मुन्ना नंबर 3 वरती मुन्नाच्या माध्यमातून चेंडू पडल्यानंतर लेग स्टंपच्या थोडंसं बाहेर चाललाय. गोऱ्या पॉवर सारख्या आक्रमक बॅटर्सला तिथे सरळ मैदानाच्या बाहेर. एक सिंगल घेतला गेलाय. संघाची धावसंख्या 14 जाऊन स्थिरावलेली आहे. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. इथून जिंकणारा सरळ मात्र आपण पाहतोय तर फायनल मध्ये प्रवेश करेल. दोन्ही संघ ए ग्रुप मधून टॉपला तर दुसऱ्या बाजूला बी ग्रुप मधून टॉपला आपल्याला पाहायला मिळतील. स्वराज फायटर हा संघ बी ग्रुप मधून टॉप आपल्याला बघायला मिळाला. त्याच्यानंतरला आरजे स्पोर्ट्स हा जो संघ आहे हा ए ग्रुप मधून टॉपला आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा प्रहार करायचा होता क्षेत्ररक्षक मंदार गावडे. फंबलिंग आहे. एक रन्स खूप महत्वाचा आहे परंतु इथे 2 रन्स पाहायला मिळतील. या दोनच्या माध्यमातून धावफलकाचा थोडंसं पुढे सरकणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 16 या आकड्यावरती. 16 रन्स आपल्याला पाहायला मिळतात. मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे संजू देवकर. वॉट एफर्ट्स. सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजारा तिथे पाहायला मिळाला परंतु इथे आपण बघतोय तर 2च रन्स नाही तर 3 रन्स वाचवण्याचं काम केले. हवेमध्ये बॉल अगदी थांबला त्या ठिकाणी. धावसंख्या 19 ला पोहोचले. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. मुन्ना बुरटेच्या माध्यमातून येणाऱ्या पुढच्या चेंडूवरती कसं आक्रमण केलं जाईल हे देखील पाहावं लागेल. याच्यानंतर एलिमिनेटरची मॅच असेल ती देखील 3 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आर्या फायटर्स विरुद्ध अलायन्स 11 या दोन संघांमध्ये ते बॅटल. 1 रन्स घेतला गेलाय. 2 कंप्लीट होत आहेत. प्रयत्न 3चा आहे आणि तिथे कदाचित अंपायर प्रभावित आहेत का? अंपायर प्रभावित आहेत की काय बघावं लागेल. थोडासा वेळ जाऊ दिला जाईल. या ठिकाणी दापोली तालुक्यातील नामवंत बिल्डर इदाते बिल्डर्स यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आमच्या दापोली पोलीस पाटील संघटनेमार्फत त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. संतोषजी इदाते, विनू इदाते. चला मॅचकडे जावं लागेल. शेवटचं षटक आहे तिथे. मोठा प्रहार केला गॅप मध्ये. डीपला क्षेत्ररक्षक लावला गेलाय. 1 रन्स घेतला गेलाय. चांगला रॉकेट थ्रो इथे
इथे 3 रन्स मात्र आता भन्नाट वेगानं कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 25 ला पोहोचले. 5 चेंडू आता मात्र येथून शिल्लक असतील. टॉस जिंकला होता स्वराज फायटर्स या टीमनं. टॉस जिंकत असताना त्यानं मात्र स्वीकारलं होतं एकंदरीत बॅटिंग करणं त्यांनी पसंत केलं, तर प्रतिस्पर्धी टीमला गोलंदाजीसाठी इन्व्हिटेशन दिलं. समोरच्या दिशेनं चेंडूला खेळलाय. बाई वतारीच्या हातामध्ये चेंडू. षटक क्रमांक यावेळेला शेवटचं चालू आहे. इन प्रोग्रेस मैदानाच्या आतमध्ये 2च धावांनी होते. आता समाधान मानावं लागतंय. आम्ही मोठे स्ट्रोक खेळेल का मतदारच्या विरोधामध्ये मोठा प्रहार पाहायला मिळू शकतो का हे देखील बघावं लागेल. फटका यावेळेला आहे. फटका फसलाय परंतु तिथे सुरेख कॅच पकडली आहे. अमेय पवार इथे चुकीचा फटका खेळत मैदानाच्या आतमध्ये नाही तर मैदानाच्या बाहेर जाणार आहे. दुसरा मोठा फटका. एक मोठा धक्का बसलेला आहे स्वराज फायटर्स या टीमला. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये सूरजला आता पाठवलं जाईल. नंबर 4 वरती सूरज. अनिल काथे एक बेटर ऑप्शन राहू शकला असता परंतु सूरजला पाठवलं गेलं बॅटिंगसाठी नंबर 4 वरती. हरकत नाही कारण मोठ्या मॅचमध्ये एक्सपिरियन्स मस्ट आहे की एक्सपिरियन्स जो खेळाडू असेल त्याला आपण नक्कीच 27 रन्स झालेले आहेत. आपण म्हणतो की मोठ्या मॅचमध्ये एक्सपिरियन्स खेळाडू आपण सातत्यानं बॅटिंगसाठी देखील पाठवतो कारण त्यांच्यासाठी त्यांना माहीत आहे की कोणत्या चेंडूवरती कसा क्रिकेट खेळायचा आहे. येथे सूरज देखील मोठे फटके खेळण्यासाठी माहीर खेळाडू आहे. हलक्या हाताने खेळला गेला. एक सिंगल घेतला गेलाय. दुसऱ्या धावायचा प्रयत्न केला. धावचीची संधी इथे थ्रो केलाय. थ्रो तर केलाय होता चांगला पण तो मंदार आज खूप साऱ्या चुका करतायत. खूप साऱ्या चुका दिसत आहेत. येणारा पुढचा चेंडू असेल. फुल टॉस बॉल. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि यावेळेला हलगर्जीपणा तिथे धावचीत मात्र झालेला खेळाडू ओर झाले. 30 ला जाऊन धावसंख्या पोहोचलेली आहे. यास 32 रन झालेले आहेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. 32 झालेले आहेत. अनिल काथेला पुन्हा पाठवलं जाईल. नंबर 5 वरती अनिल काथे या खेळाडूला पाठवले जाते. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. शेवटचा एक बॉल. चला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी जो खेळाडू मंदार आहे तो हवेमध्ये बॉल आहे. इथे कॅच पकडली जाईल. विकेटचं बटन. 3चा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 32 वरती. जिंकण्यासाठी 33चं टार्गेट असेल येणाऱ्या 18 बॉलमध्ये. या ठिकाणी पोलीस पाटील प्रीमियर लीग स्पर्धेसाठी जनार्दन पावसे, पोलीस पाटील 5 पंढरी या पोलीस पाटलांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 11,000 रुपयाचं रोख रक्कम या ठिकाणी जमा झालेली आहे. पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष सन्माननीय पैकर साहेबांना विनंती करतो की या ठिकाणी जनार्दन पावसे साहेबांचा या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे. जनार्दन पावसे, पोलीस पाटील 5 पंढरी यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 11,000 रुपये आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. त्यांचं या ठिकाणी आपण संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय बैकर साहेब यांच्याकडून या ठिकाणी आपण त्यांचं या ठिकाणी सन्मान करतोय.
या ठिकाणी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते, नेक्स्ट इनिंगला सुरुवात होते. त्याच्यानंतर आर्या फायटर्स आणि त्याचबरोबर अलायन्स 11 आपण तयार राहायचं आहे. टॉस तर झाल्या. आर्या फायटर्स आपण टॉस जिंकलेला आहात. बॉलिंगचं डिसिजन आर्या फायटर्सनं टॉस जिंकलेला आहे. बॉलिंगचं डिसिजन घेणार आहे अलायन्स 11 हा जो संघ आहे. बॅटिंग करेल. एलिमिनेटरची मॅच, डू ऑर डायची मॅच. पुढचा तो सामना डू ऑर डायचा आपल्याला पाहायला मिळू शकेल. कोऱ्या पॉवरच्या विरोधामध्ये भाई मांडवकर. हे बॅटल खूप मोठं आहे. पहिलाच बॉल बॅक टू बॉलर गेलाय. सुरेख गोलंदाजी. गोऱ्या दर्जेदार बॉलर. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. काय कमालचं क्रिकेट. फुल टॉस बॉल. इथे फंबलिंग बघायला मिळालं. या चेंडूंवरती बघतोय तर इथे 2 रन्स मिळत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या चेंडूवरती डॉट आला. त्याच्यानंतर 2 रन्स मात्र घेतले गेले. सर्कलच्या बाहेर केवळ आणि केवळ जर आपण बघतोय तर 3 खेळाडू तैनात केले जातील. लाईनमॅन आपण आता उभं राहायचं आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपला पुढचा चेंडू मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. 2 आता याही चेंडूवरती घेतले गेलेत. तुम्हाला 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 11ची सरासरी मेंटेन ठेवायची आहे. 11च्या सरासरीने तुम्हाला रन्स काढायचे आहेत. येणारे उर्वरित देखील आपल्याला 2 षटकं बघायला मिळू शकतील. वैभव बडबे तो देखील एक नामांकित बॉलर आहे. 1 घेतला गेलाय. 2 तिथे आपल्याला पाहायला मिळतील आणि तिथे मात्र 3 रन्स बघायला मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हा नानाचा मामला जान हाथी फिर आ गई थी आरजे स्पोर्ट्स के टीम में. 3 रन्स अगदी भन्नाट वेगानं कंप्लीट 7 झाले. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. 11ची सरासरी मेंटेन ठेवत असताना आरजे स्पोर्ट्स या टीमला एकंदरीत आपण बघतोय तर रन्स काढायचे आहेत. महत्त्वपूर्ण मॅच. दोन चेंडू अजून देखील यावेळेला शिल्लक असतील या ओव्हरमधील. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यानं बदल आणले जात आहेत. आमेय पालकर एक क्लासिकल प्लेयर, प्युअर क्लास प्लेयर. चेंडूला अगदी डिफेन्स केलं गेलं. एक सिंगल घेतला गेलाय. अगदी चांगलं क्रिकेट आहे. सन्मानजनक या चेंडूला हँडल केलं होतं. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येत होता. त्याला फक्त आणि फक्त बॅटची कडा दिशा दाखवली एका धावेसाठी. इथे रन्स घेतले जातील का? फटका यावेळेला फसलेला आहे. कॅच पकडली जातीये आणि इथे एक इम्पॉर्टंट विकेट आपल्याला बघायला मिळेल. महत्त्वपूर्ण विकेट. आम्ही पालकरला आवश्यकता नव्हती मोठा फटका खेळण्याची. इथे तुम्ही नक्कीच डिफेन्सिव्ह खेळू शकला असतात. 8 झालेले आहेत. 12 चेंडूंमध्ये अजून देखील 25 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 25 ची गरज. बाहेरून कोणत्याही प्रकारची कमेंट करू नका. चला आपण मॅचला सुरुवात करूया. अंपायर आहेत मैदानाच्या आतमध्ये, योग्य डिसिजन्स देत आहेत आणि मैदानातील प्लेयरनी बघा बाहेर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नका. बाहेरचे जे रसिक प्रेक्षक आहेत अगदी ते या मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. त्याच्यामुळे आपण आतल्या प्लेयराने बाहेरच्या काही घडते याच्याकडे लक्ष देऊ नका. आरजे स्पोर्ट्स आपण पहिल्यांदा डगआउट मध्ये सर्वांनी तिथून उठायचं आहे. अदर टीमचे प्लेयर लवकरात लवकर उठा. बघा बाहेरून कोणत्याही प्रकारची कमेंट अजिबात करायची नाही. 8 रन्स झालेले आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. बाहेरून कोणी बोलू नका. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की आरजे स्पोर्ट्स जो बॅटिंग करणारा संघ त्यांना एक इम्पॉर्टंट मॅच. आरजे स्पोर्ट्सचा संघ देखील चांगल्या परिस्थितीमध्ये दिसतोय. 8 रन्स काढलेत. 12-25 होऊ शकतील कारण जोपर्यंत भाई मांडवकर आहे, भाई वथारी येणं बाकी असेल. मंदार गावडे देखील म्हणजे बॅटिंगमध्ये खोली आहे. असे चांगले चांगले बॅटर्स. फार वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. मॅचला सुरुवात करा.
समोर मॅचला सुरुवात होतीये. दुसऱ्या षटकात आता गोलंदाजी मार्कवरती वैभवला आपण बघतोय. मोठा फटका काहीसा 1 रन घेतला गेलाय. दुसरी धाव देखील घेतली गेली आहे. प्रयत्न या ठिकाणी 3चा केला जाईल का? 2 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11 बॉल आणि त्या 11 बॉलमध्ये आता 23 धावांची गरज. इथून जिंकणारा संघ मात्र या संपूर्ण स्पर्धेच्या फायनलचं तिकीट बुक करणार आहे हे आपल्याला नक्कीच माहिती आहे. समोर खेळाडू आता असेल पुन्हा. यावेळेला मोठा प्रहार केलाय. चेंडू सरळ आउट ऑफ द बॉक्स. रन. भाई मांडवकर मोठ्या मॅचचा प्लेयर. सुपर स्ट्रोक. आउटस्टँडिंग. काय स्ट्रोक ठोकलाय. 6 रन्स मिळालेले आहेत. इम्पॉर्टंट मॅच मध्ये आता या खेळाडूचा बल्ला बोलतोय. मोठ्या मॅचचा प्लेयर आहे हा खेळाडू. दहा चेंडू आता इथे 17ची गरज आहे. भाई मांडवकर एक जबरदस्त प्लेयर. वैभव एक्सपिरियन्सची खान आहे. तर समोर देखील बेताज बादशाह खेड तालुक्यातील चांगलं क्रिकेट आहे. पॉझिटिव्ह क्रिकेट याला म्हणतात. सुंदर क्रिकेट म्हणजेच काय तर एकंदरीत तिथे एक 6 आले. त्याच्यानंतर डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळलं गेलं. धावसंख्या जाऊन 18ला पोहोचले. 9 मध्ये 15ची गरज आहे. 9 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. स्वराज फायटर्स बनाम हे बॅटल मात्र RJ स्पोर्ट्स दापोली या टीमच्या विरोधामध्ये चाललेलं आहे. कोणता संघ जिंकणार? दोन्ही संघांचे जे समर्थक आता खुश आहेत. याही वेळेला मोठा प्रहार केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी कॅच पकडली जाते आणि इथे चुकीचा फटका. इथे मोठी चूक घडली आहे. ही चूक नाही तर कदाचित हा सामना हातातून जाऊ शकतो. कारण 8 चेंडूंमध्ये आता इथून पुढे पाहिजेत. 15 धावांची गरज. 8 मध्ये 15ची आवश्यकता आहे. भाई मांडवकर याच्या माध्यमातून बेजबाबदार फटका तिथे पाहायला मिळाला. रिस्पॉन्सिबिलिटीनुसार तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. आपण मोठ्या मॅच मध्ये खेळताय. कालच्या दिवसामध्ये देखील आपण तेच क्रिकेट पाहिलं होतं. आर्या फायटर्स पहिल्या दिवसामध्ये बघितलं. शेवटपर्यंत तो अगदी सामना गेला. जिथे दीपराजनं मात्र तो एक चुकीचा फटका खेळला होता पहिल्या दिवसामध्ये. अगदी जशास तसा फटका इथे भाई मांडवकरच्या माध्यमातून खेळला गेलाय. यावेळेला आपण पाहतोय 8 मध्ये 15ची गरज. भाई वतारी तयार असेल. बॅक टू बॉलर एक सिंगल. आता थोडासा प्रेशर बॅटर्स वरती बनलाय. मी सांगितलं होतं की भाई मांडवकरला मैदानामध्ये उभं राहणं गरजेचं होतं. एक सिंगल. 7 मध्ये 14. 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. भाई वतारी यांच्यासाठी कॅश प्राइज आहे. एकंदरीत भाई वतारीच्या बाटमधून 2 लगातार चौकार आले तर उंबरले गावचे पोलीस पाटील महोदय यांच्याकडनं 200चा कॅश प्राइज त्याला दिलं जाईल. 7 मध्ये 14 मंदार गावडे तयार असेल. या ठिकाणी वैभवच्या विरोधामध्ये क्षेत्ररक्षण कशा प्रकारे आहे. बॅकवर्ड शॉर्ट लेग तैनात आहे. डीप मिड विकेट तैनात केलाय. डीप स्क्वेअर लेग आहे. ऑफ ड्राईव्ह केलाय. 2 रन्स या बॉलवरती आता घेतले गेलेले आहेत. षटक क्रमांक इथे 2चा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 21 ला जाऊन पोहोचले. म्हणजे जिंकण्यासाठी 6 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता इथे RJ स्पोर्ट्स या टीमला आहे. कदाचित एक चुकीचा फटका मागच्या ओव्हरमध्ये दिसला होता. मुन्नाने ह्याच्या अगोदर 2 ते 3 मॅच मध्ये 6 मध्ये 12 डिफेन्स केलेले आहेत. हे तितकंच खरं राहिले. इथे एखादा चुकीचा बॉल, एखादा चांगला चेंडू स्वराज फायटर्स या टीमचा विजय नक्की पक्का करून ठेवेल. आणि हा सामना बघा टाय झाला तर सुपर ओव्हरचा फॉर्म्युला असणार आहे. हा सामना टाय झाला तर सुपर ओव्हरचा फॉर्म्युला म्हणजे या मॅच मध्ये एक मोठा ट्विस्ट बघायला मिळेल. सामना टाय झाला तर सुपर ओव्हरचा फॉर्म्युला असेल. म्हणजे सुपर ओव्हर या संपूर्ण स्पर्धेतली पहिले बघायला मिळू शकते का? मोठी मॅच आहे. मोठ्या मॅच मध्ये सुपर ओव्हरचा फॉर्म्युला आहे. सुपर ओव्हर
मोठ्या मॅच मध्ये बघायला मिळू शकते का? 6 मध्ये 12ची गरज आहे. चांगला ऑफला ड्राईव्ह केलाय. ओहो, यावेळेला चूक घडली आहे. सरळ चेंडू दन 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 कर सीमारेषेच्या बाहेर 4 रन. कमालचा स्ट्रोक. भाई वतारी अग्रेसिव्ह स्ट्रोक. जर अजून एखाद चौकार आला तर 200चं कॅश प्राइज आता या खेळाडूला दिलं जाईल. 5 चेंडू 8 धावांची गरज आहे. इथून समीकरण कुठेतरी दुहेरी धावांचं राहिलेलं आहे. तो चेंडू अडवणं गरजेचं होतं. मुन्ना बुटे एक कमालचा बॉलर आहे. स्वराज पाटरशे जे या ठिकाणी आपण पाहतोय जे मालक आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती देखील अजून हास्य थोडासा प्रेशर देखील पाहायला मिळू शकतो. 5 मध्ये 8ची गरज आहे. सामना जिंकणार तर जिंकणार कोण हे देखील बघावं लागेल. आज सामना ऑन झालाय. कोणता संघ जिंकेल माहित नाहीये. लेटकट करण्याचा प्रयत्न केलाय. 1 रन घेतला गेलाय आणि अंततः मात्र इथे 2 रन्स देखील भन्नाट वेगानं कंप्लीट होतील. इथे आता 2 रन्स मिळत आहेत. मॅचचं समीकरण आता जाऊन पोहोचलंय. 4 चेंडू 6 धावांचं समीकरण आता राहिलंय. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर हा फॉर्म्युला आहे. इथं सांगितलं जाते की मंदार आपण मॅच नक्कीच फिनिश करू शकता, परंतु एक मुन्नाचा चांगला बॉल या मॅच मध्ये पुनरागमन करून देऊ शकतो प्रतिस्पर्धी टीमला. परंतु भाई वतारी आहे तोपर्यंत सामना संपूर्ण आरजे स्पोर्ट्स या टीमकडे नक्कीच आहे. या टीमचा तारणहार खेळाडू, या टीमचा आयकॉन खेळाडू, या टीमचा खऱ्या अर्थानं अगदी फायटर जेट म्हणजे भाई वतारी. 4 मध्ये 6ची आवश्यकता. मुन्नाच्या विरोधामध्ये कोणत्या रणनीतीनुसार या ठिकाणी हे इथले रन्स काढू शकतील. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल केला गेलाय. जो डीपला खेळाडू त्याला थोडंसं जवळ बोलावलं गेलंय. उलटॉस बॉल आहे. 1 रन्स घेतला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 3चा केला जातोय आणि इथे बघता बघता 3 रन्स देखील आलेले आहेत. व्हॉट अ मॅच. आरजे स्पोर्ट्स या टीमचं एकंदरीत कुठेतरी एक मोठं स्वप्न होतं की मोठ्या लीग फॉर्मॅटच्या अंतिम फेरीमध्ये आम्हाला पोहोचायचं होतं. कदाचित ते स्वप्न पोलीस पाटील प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेमध्ये हा संघ पहिला आपल्याला फायनलिस्ट पाहायला मिळू शकतो का? जितूदादा मांडवकर यांचं देखील एक स्वप्न होतं. त्यांनी सांगितलं होतं संपूर्ण स्पर्धेतल्या 5च्या 5 मॅचेस जिंकत असताना फायनल मध्ये देखील पहिला आमचा संघ प्रवेश करेल. कदाचित जी केलेली भविष्यवाणी आज या मैदानामध्ये खरी ठरू शकते का हे देखील पाहावं लागेल. 3 मध्ये 3ची गरज आहे. कोणता संघ जिंकणार? एक चांगला बॉल पुनरागमन मॅच मध्ये, एक खराब चेंडू. इथे अजून देखील मॅच या बॉललाच मात्र इथे 2 रन्स घेतलेत. आता जिंकण्यासाठी मॅच मध्ये एका धावेची आवश्यकता आहे. आरजे स्पोर्ट्सचा आता खेमा खुश झालाय. तिकडे आता सेलिब्रेशन करण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. इथून जिंकणार संघ फायनल मध्ये जाणार आहे. मंदार दमदार व प्रदर्शन अगदी शानदार. 1 धावेची आवश्यकता. सामना टाय झाला तर सुपर ओव्हरचा फॉर्म्युला आहे. मुन्ना या ठिकाणी लढताना दिसलाय. मुन्ना झगडताना दिसलाय. मुन्नाच्या चेहऱ्यावरचं हास्य सांगते की येस होय मी लढलो आहे. डिफेन्स केलंय आणि ते हा सामना मात्र जिंकला आरजे स्पोर्ट्स या टीमनं. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स आरजे स्पोर्ट्स. पहिला आपल्याला फायनलिस्ट संघ पाहायला मिळालेला आहे. आरजे स्पोर्ट्सचा संघ. कौतुक मंदारचं करूया, कौतुक भाई मांडवकरचं करावं लागेल, कौतुक त्या भाई वतारीचं करावं लागेल. खरंच आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. शुभेच्छा, परंतु हार्ड लक बॉईज. अजून देखील या ठिकाणी स्वराज पाटरच्या टीमला एक संधी बाकी आहे. यानंतर एलिमिनेटरचा सामना खेळला जाईल आर्या फायटर्स विरुद्ध अलायन्स 11. येस, क्वालिफायरच्या मॅचच्या समरीकडे जावं लागेल. स्वराज फायटर्सनं पहिली बॅटिंग केली होती ज्याच्यामध्ये 6 चेंडूंमध्ये 12 धावा बनवल्या होत्या. अमेय पवारनं मुन्ना बुटेनं 4 चेंडू फेस केले, 9 रन्स बनवले. गोऱ्या पवारनं थोडीशी धीमी खेळी सादर केली. 6 मध्ये 6 रन्स. सूरजनं एका बॉलमध्ये 3 रन्स बनवले. तर गोलंदाजीचा अटॅक होता प्रतिस्पर्धी टीमचा. मंदारनं 1 षटक टाकलं किंवा 10 रन्स खर्च केले, 2 विकेट घेतल्या. ऋतिकनं 1 षटक टाकलं ज्याच्यामध्ये 12 रन्स, 1 विकेट घेतली. भाई वतारीनं एकंदरीत आपण पाहतोय तर 1 षटक टाकलं ज्याच्यामध्ये
10 रन्स मात्र या ठिकाणी खर्च केलेले आहेत. त्याचबरोबर आर जे स्पोर्ट्सकडे जाऊयात. ज्यांनी भाई मांडवकरनं 8 चेंडूंना फेस केलं, 17 रन्स बनवले. भाई वतारीनं 4 चेंडू नॉट आऊट 10 रन्स. त्याचबरोबर मंदार गावडेनं 3 चेंडू 5 रन्स बनवले. अमेय पालकरनं 2 मध्ये 1 तर बॉलिंगचा अटॅक पहिल्या षटकामध्ये ज्या वेळेला गोरेनं टाकलं षटक त्याच्यामध्ये 8 रन्स खर्च केले. एकंदरीत 1 विकेट घेतली. वैभवने 1 षटक टाकलं, 1 विकेट 13 रन्स. त्याच्यावर 1 षटक टाकलं, मुन्नानं 12 रन्स खर्च केले. सामना मात्र आर जे स्पोर्ट्सच्या टीमनं जिंकला, फायनलमध्ये प्रवेश केला आणि इथे मात्र आर जे स्पोर्ट्सचे समर्थक आलेले आहेत. थोडीशी चर्चा त्यांच्याकडे करूयात. त्याचबरोबर या ठिकाणी आर जे स्पोर्ट्सचे समर्थक आणि भाई वतारी यांचे परम मित्र या चौघांकडून मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज त्या सावकारासाठी आलेला आहे. भाई वतारी आपलं कॅश प्राइज घेण्यासाठी आपण भाई वतारी यांचे जे परम मित्र आहेत, अमित आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी बाप्पा घाणेकर आहेत, विवेक रामणे आणि त्यांचे अजून एक परम मित्र आहेत. त्यांच्याकडून अशी टोटली 500चं कॅश प्राइज आलेलं आहे. खरंच कौतुक करूया भाई वतारी यांचं. भाई वतारी खूप वेगाने आपण धावत यायचंय.